अखिल भारतीय मानवाधिकार ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हाध्यक्षपदी आशाताई पिपाडा यांची निवड झाल्याने जामखेड शहरातून त्यांचं कौतुक होत आहे। पाहूया या संदर्भातील एक महत्त्वाची बातमी। जामखेड येथील श्रीमती आशा पिपाडा ह्या नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असतात। तालुक्यातील विविध प्रश्नांच्या विषयी जागृत राहून समाजातील सर्व स्तरातील असुविधा व ज्वलंत प्रश्नासाठी गेल्या 10 वर्षापासून आपल्या समाजसेवी हेतून समाजाची सेवा करत आले आहेत। तसेच समाजातील सर्व सामान्य माणसांशी जिव्हाळ्याचे नाते जपत त्यांनी अनेक सामाजिक जबाबदाऱ्या आपल्या कर्तृत्वाने पार पाडल्या आहेत। त्यातच जामखेड येथील गोरगरीब कुटुंबातील अडचणी असो अथवा दुष्काळातील रोगराई सदृश्य परिस्थितीतील अथवा नैसर्गिक आपत्ती काळातील समाजसेवी कामाने समाजातील सर्वसामान्यातील आपली प्रतिमा नेहमीच आदर्श ठरवली। त्यामुळे पुढील भविष्यात जामखेड शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी व ग्रामीण भागातील समता व बंधुत्व भाव आणि स्वातंत्र्याचा वसा वाढीस लावण्यासाठी अशा समाजसेवी व्यक्तिमत्वाची गरज लक्षात घेऊन अखिल मानवाधिकार ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष नारायणजी क्षीरसागर यांनी त्यांची अहमदनगर जिल्ह्याच्या अखिल मानवाधिकार ऑर्गनायझेशनच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली असून त्या निवडीचे पत्र श्रीमती आशा पिपाडा यांना दिले आहे। त्यामुळे या निवडीचे जामखेड तालुक्यातून कौतुक होत आहे। तसेच निश्चित या निवडीचे सार्थक करून दाखविण्याची जबाबदारी श्रीमती आशा पिपाडा यांच्यावर ठेवण्यात आली आहे। संधीचे सोने करतील व आपल्या कार्यकौशल्याने संघटना व समाजाची सेवा करून आपला कार्यभार सांभाळतील अशीच अपेक्षा आहे। याविषयी श्रीमती आशा पिपाडा यांनी विश्वदर्शनशी बोलताना अधिक माहिती दिली आहे की आज गेल्या 8-9 वर्षापासून मी समाज सेवेमध्ये आहे। प्रत्येक घटनेच्या स्थितीत मी कायम उभी असते। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हे काम करत असताना आमचे काही वरिष्ठ काही ह्या लोकांनी माझी आज इथं मानव अधिकार ह्युमन राईट्सची जिल्हाध्यक्षपदी माझी निवड केलेली आहे। आणि आज महिलांवर होणारे अत्याचार विनयभंग त्यांना कुठेही हक्क न्याय असं मिळत नाही ती ह्या सगळ्या गोष्टी मिळवून देण्यासाठी आज ह्या पदाची माझी इथे त्यांनी नियुक्ती केली आहे। कारण गेल्या 8-9 वर्षापासूनची मी काम करीत आहे। माझ्या कामाची दखल घेतात त्यांनी मला सांगितलं आहे की ताई तुमचं आज काम आम्ही पाहत असताना आम्हाला अशी एक लेडीज हवी की सगळ्यांच्या न्यायावर आवाज उठवणारी आमच्यासाठी म्हणजे लेडीजसाठी झगडणारी आणि कुठेही पण महिलांवर जो अत्याचार होते त्या अत्याचारांवर कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी बोलणारी। कारण आज बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की लेडीज कुठेही काही बोलत असताना त्यांना मनाची खूप भीती असते की आम्ही असं केलं तर असं होईल। पण मी एक जनतेला प्रत्येक महिलेंना आणि जामखेडच्या सगळ्यांना रहिवासींना सांगण्यात येते की कोणालाही काही घाबरायची गरज नाहीये। कुठलेही काही अडीअडचणी असल्या जागेच्या असू दे किंवा इतर कोणतेही प्रश्न असू दे तुम्ही माझ्या संग नक्की संपर्क साधू शकता। आणि झाल्या काही गोष्टी अशा की अजूनपर्यंत आपल्या संग कोणी असं न्याय द्यायला अख्ख्या म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये कोणतीही लेडीज आजपर्यंत आलेली नाही। प्रथम मी लेडीज नगर जिल्ह्यामध्ये आहे। ह्युमन राईट्स म्हणजे महिलांना मिळवून देणारा अधिकार ह्या अधिकारासाठी मी कायम तुमच्या सोबत आहे। ज्याही महिलांना वाटत आहे की आपण पण या ताईंच्या सोबत राहायला पाहिजे आम्ही नगर जिल्ह्यामध्ये कार्यकारिणी जाहीर करणार आहोत। नासिर पठाणसह प्रतिनिधी किरण रेडे, कॅमेरामन फारुख शेख, विश्वदर्शन न्यूज, जामखेड।